तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही ठेवा, वेळोवेळी संकटातुनी केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, वेळाओनी भक्तीसाठी गोपगड्यांचं यमुना काठी, वृंदावनच्या गायी कशी गोकुली यादवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या सर मॅडम इकडे बघा मी असं धरते. अरे माईक चालू जोरदार उपस्थित सर्व मान्यवरांसाठी उद्या मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यासाठी स्वागतासाठी आपल्या इकडे आपल्या या ठिकाणी स्वागतगीत घेऊन येत आहे संत सावळाराम महाराज विद्यालय ढोके. मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम, मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम, सारे ग मगरे मग मगरे नी सारे, गरे गरे सा गरे गरे सा, सारे ग मग मगरे नी सारे, गरे गरे सा गरे गरे सा. ऐसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों के सरताज है, ऐसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों के सरताज है, देवती भांति पूजन करे आज हम, स्वागतम 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 स्वागतम, मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम, सारे ग मग मगरे नी सारे, गरे गरे सा सारे ग मग मगरे नी सारे, गरे गरे सा. जोरदार द्या उद्या. यानंतर प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे पाऊल वळते, जीवन कसे कसं जगावे हे ज्यांना पाहून कळते, प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते, जीवन अर्थात कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळते, अशा कर्तव्य दक्ष आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा आपण सन्मान सत्कार करत आहोत. मी प्रथमतः विनंती करतोय आदरणीय श्री या ठिकाणी आमचे गुरुवर्य आदरणीय श्री देसले सर संत सावळाराम महाराज विद्यालय ढोके यांचा शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन याचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. जोरदार येऊ द्या आदरणीय श्री देसले सरांसाठी. युट्यूब तसेच संत सावळाराम महाराज विद्यालय ढोकेचे आमचे गुरुवर्य आदरणीय श्री पवार सर यांचा देखील शॉल पुष्पगुच्छ व यथोचित
सन्मान सत्कार करत आहोत त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार आहे उद्या पवार सरांसाठी. तसेच आदरणीय श्री पवार सर यांना शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या हेतूची सन्मान सत्कार करत आहोत त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार आहे उद्या आदरणीय श्री पवार सरांसाठी. अहो इकडे दे ना. तसेच संत सावळाराम महाराज विद्यालय ढोकेचे आदरणीय श्री शेख सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन हेतूची सन्मानित करत आहोत त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आमचे मित्र आमचे बंधू आदरणीय श्री कोळेकर सर संचालक असलेली आमची JCS मराठी हायस्कूल भाल अर्थात वसार शाळेचे आदरणीय श्री दहाटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन दाट सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही सन्मान चिन्ह शॉल व पुष्पगुच्छ देऊन यातोची सन्मान करत आहोत त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आदरणीय श्री दाट सर. जोरदार उद्या दाट सरांसाठी. JCS हायस्कूल वसार शाळेच्या आदरणीय सौ मोरे मॅडम या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन हेतूची सन्मान करत आहोत त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार उद्या आदरणीय सौ मोरे मॅडम यांच्यासाठी. तसेच तिसाई विद्यालय आडिवलीच्या आमच्या आदरणीय सौ निर्मला वाघ मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या हेतूची सन्मान सत्कार करत आहोत त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आदरणीय सौ निर्मला वाघ मॅडम यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या उद्या. जोरदार आहे उद्या निर्मला वाघ मॅडम यांच्यासाठी. आमचे मित्र आमचे बंधू आमच्या सोबत सदैव असतात असे अबुधाबी विद्यालय द्वारलीचे आदरणीय श्री महाजन सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाजन सरांना शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या हेतूचे सन्मान सत्कार आम्ही करत आहोत त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करत हात वर करून ठेवा उद्या सरांसाठी. तसेच आमच्या श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर पिसवली शाळेच्या आदरणीय सौ आम्रपाली जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या हेतूची सन्मान सत्कार करत आहोत त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार उद्या आदरणीय सौ आम्रपाली जाधव मॅडम यांच्यासाठी. या ठिकाणी आपण विशेष मान्यवर म्हणून बोलावलेले आहेत. कामत इन्स्टिट्यूटचे आदरणीय श्री संतोष कदम सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आदरणीय श्री संतोष कदम सर जोरदार उद्या. तसेच कामत इन्स्टिट्यूटच्या आदरणीय सौ मेधावी जोशी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार उद्या आदरणीय सौ मेधावी मॅडम यांचा. कामत इन्स्टिट्यूटच्या आदरणीय सौ मेधावी जोशी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही सन्मान सत्कार करत आहोत त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार उद्या मेधावी मॅडम यांच्यासाठी. यानंतर मित्रांनो जे विशेष मान्यवर आपण या ठिकाणी बोलावल्यात ते बोलावण्याचं कारण असे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध जर घ्यायचं असेल शिक्षणाचं तर ते घेण्यासाठी आपल्याला पैशांची नितांत गरज असते. मग हे शिकण्यासाठी आपल्याला जे धन किंवा जे आपली संपत्ती किंवा आपल्याकडे पैसा हे गरजेचं आहेच पण ते येणार कुठून.
मग अशावेळी कमवत कमवत शिका किंवा कमवता कमवता शिका, यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कामत इन्स्टिट्यूट या ठिकाणी आपण बोलावलेली आहे. आपण सरांना 15 मिनिटं देणार आहोत. या ठिकाणी थोडंसं आपण थांबतोय. या ठिकाणी प्रथम सत्रातले इंग्रजी पाठ्यपुस्तक या विषयावर व्याख्याते म्हणून आपल्याला लाभणारे आदरणीय श्री बालकृष्ण शिंदे सर उपस्थित आहेत. जोरदार हात वर करून टाका सरांसाठी टाळ्या होत्या. औक्षण करण्यासाठी या ठिकाणी आदरणीय श्री बालकृष्ण शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. इंग्रजी विषय पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे या ठिकाणी ते आल्या. जोरदार सरांसाठी टाळ्या होत्या. सरांना औक्षण करण्यासाठी मी श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर पिसवलीच्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय. ओम गुरुभ्यो नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः. ओम वेदाहि परमदेवाय विद्महे परमगुरुवे धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात. यानंतर आपल्या परंपरेप्रमाणे आजचे गुरुवर्य म्हणजे व्याख्याते यांना गुरुजींची टोपी सुपूर्द करून सरांचं आपण पूजन करत आहोत. धन्यवाद. सरांना विनंती की आपण त्याच ठिकाणी बसून राहायचं आहे. पुढील सूत्र आपण कामत इन्स्टिट्यूटचे आदरणीय श्री कदम सर यांच्याकडे सुपूर्द करतोय. सर आपल्याला 15 मिनिटं कमवता कमवता शिका या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तुम्हाला जर काही नोटेट करायचं असेल तर तुम्ही ते नोटेट करू शकता. 9:20 झालेत. 9:35ला आपण हा कार्यक्रम थांबवणार आहोत. याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आभार तुमचे सर. सर्वप्रथम मी तेजोमय युवा प्रतिष्ठान श्री मलंगड परिसर इथले जे मान्यवर आहेत, विद्यार्थी वर्ग आहेत, प्रमुख पाहुणे आहेत, यांचे आभार मानतो की आम्हाला थोडासा वेळ दिला आहे इथे थोडी माहिती देण्यासाठी. तर मी जास्त वेळ न दडवता मी लगेच सुरुवात करतो. काही प्रश्न विचारेल मी आणि उत्तरसुद्धा अपेक्षित आहे. ज्यांना उत्तर द्यायचं असेल हात वर करून तिथून बसून सांगू शकता. तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न, दाबेली माहिती आहे सगळ्यांना? दाबेली दाबेली कोणी असं आहे का इथे दाबेली खाल्ली नाही? विषय वेगळा सुरू झाला ना एकदम. एक दाबेली आहे ना, दाबेली थोडक्यात सांगतो. जसं वडापाव असतो ना तशी दाबेली एक पावामध्ये बटाट्याची भाजी भरून असं एक प्रोडक्ट आहे जे राजस्थानची डिश आहे आणि बऱ्याच ठिकाणी विकली जाते. त्या दाबेलीबद्दल ना आता मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो 2-3 मिनटामध्ये. मी धानूला होतो 10 वर्ष. तिथे धानू एक छोटंसं शहर आहे गुजरात बॉर्डरजवळ. तिथे होतो. तिथे सागर लॉज म्हणून एक चौक आहे. तिथे एक व्यक्ती दाबेलीची गाडी लावतो. तर मला पर्सनली दाबेली आवडत असल्यामुळे मी त्याच्याकडे नेहमी जायचो. तर नेहमी जात असल्यामुळे ना तो दाबेलीवाला माझा चांगला मित्र झाला. मित्र झाल्यानंतर पण मला आहे ना नेहमी क्युरिओसिटी असायची की हा काय व्यवसाय करत असेल. आणि एक दिवशी मी त्याला विचारलं की हा जो दाबेलीचा व्यवसाय तो करतो तो त्याचा फॉर्मॅट काय आहे. आणि मग त्यांनी मला सगळे फॅक्ट सांगितले आणि मी एकदम अमेज झालो ऐकून ते सगळं. तर मी सांगतो तुम्हाला काय बिझनेस आहे. त्याने मला सांगितलं की संध्याकाळी 4:30 ते 8:30 वाजेपर्यंत तो दाबेलीची गाडी लावतो. ह्या 4 तासांमध्ये तो 500 दाबेली विकतो. एक दाबेली 10 रुपयाची. मग 500 दाबेली इंटू 10 रुपये किती झाले? 5,000 रुपये. म्हणजे 4 तासामध्ये 5,000चा धंदा तो करतो. आता त्याचा खर्च किती होतो हे मी तुम्हाला सांगतो. ते 500 पाव 500 रुपयाचे यायचे कारण तो रोज 500 पाव घ्यायचा. बेकरीवाल्याबरोबर टायप होतं. 1 रुपयाला 1 पाव यायचा. तर ते 500 रुपयाचे पाव असायचे. ती जी भाजी बनवायचा बटाट्याची 10 किलो बटाट्याची भाजी बनवायचा. त्याच्यामध्ये पायनॅपल, पोमोग्रेनेट, कोकोनट जे काही बटर वगैरे मटेरियल आणि ते बनवण्याचा जो खर्च यायचा तो 1,000 रुपयाचा यायचा.
मग 1000 रुपये भाजीचा खर्च, 500 रुपये पावाचा खर्च, 1500 रुपये झाले. महानगरपालिकेची 35 रुपयाची पावती तो रोज फाडायचा आणि 35 रुपये ज्या बिल्डिंगच्या समोर तो गाडी लावायचा त्याच्या ओनरला तो द्यायचा, म्हणजे 70 रुपये तो खर्च व्हायचा. म्हणजे 1570 रुपये त्याचा खर्च होता. आपण 1600 रुपये पकडू. तो रोज तिथे गाडी लावायचा, सोमवार असू रविवार असू रोज गाडी लावायचा. 365 दिवसांपैकी 350 दिवस तो गाडी लावायचा. 15 दिवस सुट्टी घेऊन तो आपल्या गावाला जायचा. म्हणजे महिन्याचे 30 दिवस तो गाडी लावायचा. आता 5000 मधून 1600 रुपये गेले तर किती राहिले? 3400. 3400 रुपये रोजचा त्याचा निव्वळ नफा होता. आता 3400 गुणिले 30 दिवस किती झाले? किती झाले? 3400 गुणिले 30 सांगा कोणीतरी. 1,02,000. 1,02,000 आणि ते 30 रुपये वरचे आणखीन पकडले तर 1,02,900 रुपये त्याचा निव्वळ नफा होता. तो काय विकतो? दाबेली विकतो. किती तास विकतो? 4 तास विकतो. त्याचं मंथली इन्कम किती आहे? कमी आहे का मित्रांनो? काय वाटतं तुम्हाला? आता पुढची गोष्ट सांगतो. त्याने मोबाईल काढला, त्याचा मोबाईलमध्ये मला फोटोज दाखवले. मी त्याला विचारलं, अरे तुझं तर एकदम मस्त चाललंय. त्याने मोबाईल दाखवला, त्याने फोटो दाखवले त्याचा राजस्थानमध्ये 2 माळी आलिशान बंगला. आता बंगला त्याने बांधला असेल, त्याच्या वडिलांकडून जमीन भेटली असेल, 10-15 लाख रुपये टाकून बांधला असेल. त्या बंगल्यामध्ये 30 लाखाची फॉर्च्युनर त्याची कार उभी होती. फॉर्च्युनर म्हणजे मोस्टली पॉलिटिशियन लोक वापरतात. ती कार त्याची उभी होती. तो धंदा करत होता हातगाडीवरती, पण तो वापरत होता फॉर्च्युनर. अजून विशेष त्याचं सांगतो. त्याने मला सांगितलं चारोटी आणि डहाणूमध्ये 30 किलोमीटरचं अंतर आहे. चारोटी म्हणजे मुंबईवरून गुजरातकडे जो हायवे जातो तिथे एक चारोटी टोल आहे, विरार टोल नंतर. त्याच्यामध्ये 30 किलोमीटरचं अंतर होतं. त्याने सांगितलं मला, सर जो त्याच्या 15 किलोमीटरवरती एक पेट्रोल पंपचं काम चालू होतं. त्याने मला सांगितलं, सर वो जो पेट्रोल पंप का काम जो चल रहा है ना उसका मैं इन्वेस्टर है. ते पेट्रोल पंप बनवण्यासाठी त्याने पैसे इन्वेस्ट केले होते. आता सांगा मला की काय वाटतं तुम्हाला त्या दाबेली एक छोट्याशा प्रोडक्टबद्दल? पॉवरफुल आहे ना? आहे की नाही? आपण काय विचार करतो, कोण वडापाव विकणार, कोण दाबेली विकणार, कोण हे करणार. पण खूप जबरदस्त व्यवसाय असतो, पण तो चिकाटीने करावा लागतो आणि पेशन्स पाहिजे त्याच्यात आणि रोज झालं पाहिजे, म्हणजे त्याच्यात काही खंड नाही पडला पाहिजे. तर हे एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. मॅकडॉनल्ड्स माहिती आहे का? मॅकडॉनल्ड्स काय विकतो? मॅकडॉनल्ड्स बर्गर विकतो. डॉमिनोज माहिती आहे? पिझ्झा हट माहिती आहे? सिंगल प्रोडक्ट विकतात. सिंगल प्रोडक्ट, पण किती पॉवरफुल आहे बघा. मॅकडॉनल्ड्सचे जगामध्ये 40,000 रेस्टॉरंट आहे. मॅकडॉनल्ड्सचं नेटवर्थ रिलायन्सपेक्षा जास्त आहे. जर त्याने मनावर घेतलं तर रिलायन्सला विकत घेऊ शकतो. एवढी मोठी कंपनी आहे. विकतो काय? 2 एका पावामध्ये पॅटी विकतो. पण आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येत नाही. आपण मॅकडॉनल्ड्समध्ये जातो खाण्यासाठी, पण कोणाच्या लक्षात असं आलं का की मॅकडॉनल्ड्समध्ये गेले, पिझ्झा हटमध्ये किंवा डॉमिनोजमध्ये गेले, पिझ्झा घेतला. कोणाच्या लक्षात हे येतं की इथे जो मॅनेजर काम करत असेल तो किती पगार घेत असेल? भरपूर पगार घेतात. एखाद्या बँक मॅनेजरपेक्षा जास्त पगार घेतात. एखादा क्लास 1 ऑफिसर असेल त्याच्यापेक्षा जास्त पगार घेतात. एवढं पगार तिथे दिला जातो, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला त्याची माहिती नसते आणि आपल्याला कोणी त्याचं सांगत नाही आणि म्हणून आपण त्या दिशेला जात नाही. हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम मॅनेजमेंट जगातलं नंबर 1 ट्रेड आहे, ज्याच्यामध्ये आपण आपलं करिअर चांगलं घडवू शकतो. नंबर 1. बाकी सगळे सेक्टर्स त्याच्यानंतर येतात. काही देश असे आहेत जे फक्त हॉटेल आणि टुरिझमवरती चालतात. देश पूर्ण चालतात टुरिझमवरती. तर अशा पद्धतीचे हे मोठं ट्रेड आहे ज्याचा विचार आपण केला पाहिजे. सगळे 10वीला आहेत हे विद्यार्थी. आता सगळे 10वीचे आहेत, हो ना? एक प्रश्न विचारणार आता तुम्हाला, उत्तर मला द्यायचं. आता तुम्ही 10वीमध्ये आलेले आहात. तुम्ही 10वीत असेच नाही आले.
तुम्ही त्याच्या आधी 9वी केली असेल, 9वीचा पूर्ण वर्षभर अभ्यास केला, परीक्षा दिली, पास झाले आणि मग 10वीत आले, 9वीत तुम्ही 8वी केले, असं तुम्ही पहिलीपासून करत असाल. कदाचित त्याच्या आधी तुम्ही बालवाडी, KG, सिनियर वगैरे काय केलं असेल. म्हणजे 10 ते 12 वर्ष झालं आज तुम्ही शिकताय. ओके. आणि हे दरवर्षी पहिली दुसरीत तर तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही काय करताय, तुम्हाला उठून युनिफॉर्म घालून पाठवत असतील, पण आत्ता तुम्हाला समजत असेल की तुम्ही शिक्षण घेताय आणि काहीतरी करण्यासाठी करताय. माझा एक छोटासा सिंपल प्रश्न आहे, त्याचं उत्तर मी अपेक्षित करतो. प्रश्न विचारू? तुम्ही हे जे करताय पहिलीपासून पहिली दुसरी तिसरी 10वीपर्यंत आलं, माझा प्रश्न आहे की तुम्ही शिकता कशासाठी? सांगा उत्तर. कशासाठी? हां, पटकन 1 मिनिटामध्ये आन्सर सांगा. जे तुम्हाला वाटतं कशासाठी शिकतो आपण? कशासाठी? पैशासाठी? उभा राहा तू जरा. काय नाव आहे तुझं? हर्षद भोईर. हर्षद भोईरने एकदम इन्स्टंट उत्तर दिलं की पैसे कमवण्यासाठी आपण शिकतो. किती जण अग्री करतात? जरा हात वरती करा. कोणाला वाटतं की आपण पैसे कमवण्यासाठी शिक्षण घेतो? 1 तिथे आहे, 2 तिथे, 3 तिथे. हे बघ तुझ्या बाजूला 1 आहे. काय उत्तर दिलंस हे तू? बघ, 1% सुद्धा ॲग्री नाही आहेत. हर्षदला ना, हर्षदला मी पहिल्यांदा भेटलेलो आहे. तो मला पहिल्यांदा बघतोय, मी त्याला पहिल्यांदा बघतोय. हर्षदबद्दल एक आता मी फॅक्ट सांगतो. तो अभ्यासात कसा आहे मला माहिती नाही, पण जी व्यक्ती आपण जे काम करतोय त्याचं पर्पस, त्याचं कारण जर आपल्याला माहिती असेल आणि आपण ती करत असेल तर ती व्यक्ती आयुष्यामध्ये खूप पुढे जाते. हर्षदने जे उत्तर दिलंय 100% बरोबर उत्तर दिलंय आणि मी लिहून देतो. माझं नाव लिहून घे हर्षद, पुढे जाऊन करोडपती असशील तू. हो, कारण त्याला कारण एकदम इन्स्टंट कोण उत्तर देऊ शकतं एवढं. कशासाठी तुम्ही शिकता? पैसे कमवण्यासाठी. आणि जे काही बघा, आता तुम्ही नॉलेज घेण्यासाठी शिक्षण घेतात. नॉलेजचा वापर कशासाठी करता? त्याचा तुम्ही वकील बना. वकिलीचा अभ्यास केल्यानंतर त्या अभ्यासाचा उपयोग कशासाठी करणार? केस सॉल्व करणार, त्याच्यामधून काय मिळणार? तुम्हाला पैसे मिळणार. डॉक्टर बनणार, इंजिनियर बनणार, जे काही काम करणार त्याच्यातून पैसे मिळणार. आत्ता कदाचित काही जण ॲग्री नसतील, काही जण असतील, पण काही दिवसांनंतर तुमच्या लक्षात येईल की आपण हे काम जे आहे पैसे कमवण्यासाठी करतो. जे काही नॉलेज आहे ते आपण पैसे कमवण्यासाठी घेतो. आणखीन एक प्रश्न, तुम्ही आता हे 10वीमध्ये येता, तुम्ही मेहनत करता, बरोबर आहे ना? हां, रोज सकाळी शाळा असते. किती जणांची सकाळी शाळा आहे? 7 वाजता सकाळी येता ना, रोज युनिफॉर्म घालायचा, कंपल्सरी यायचं. ओके. कोणी आंघोळ करून येत असेल, कोणी बिना आंघोळीचं येत असेल, पण यायला तर लागतं. ओके. मेहनत करता. आता आम्ही जी मेहनत करतो ना त्याचा आम्हाला मोबदला मिळतो, आम्हाला त्याचे पैसे मिळतात. तुमचे पॅरेंट्स, पालक जे काम करत असतील त्याचा मोबदला त्यांना मिळतो, बरोबर आहे? म्हणजे जी व्यक्ती मेहनत करते त्यांना मोबदला मिळतो, पैसे मिळतात. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आता जी मेहनत करताय, रोज सकाळी उठून येता, अभ्यास करता, एक्झाम देता, तुम्हाला किती पैसे मिळतात? किंवा तुम्हाला रोज पूर्ण 26 दिवस शाळेमध्ये हजेरी लावल्यानंतर किती पगार मिळतो? नाही मिळत. कोणाला इकडे मिळतो का पगार? नाही मिळत. नाही मिळत, मला माहिती आहे. असंच छेडत होतो मी तुम्हाला. मला पण नव्हता मिळाला 10वी. इथे जेवढे बसलेत कोणालाच 10वी शिकण्यासाठी पगार मिळाला नव्हता. पण आता पुढे तुम्ही 11वी झालं, 10वी आपलं सिस्टम आहे ना, गव्हर्नमेंटने बनवलेलं आहे. भाषा चेंज होऊ शकते, इंग्लिश, मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, कुठल्याही भाषेतून शिका, पण सिलेबस आणि सगळं सेम असतं. 10वीचं बोर्ड पण सेम असतं. पण इथून पुढे आता तुम्हाला भरपूर रस्ते आहेत. त्याच्यामध्ये जे 11वीपासून 15वीपर्यंत ग्रॅज्युएशन करणार तुम्ही, ते करताना तुम्हाला पगार मिळणार आहे का? माहिती आहे का तुम्हाला? मिळतो का? शिक्षण घेण्यासाठी पगार मिळतो का? मिळतो. आणि तेच सांगण्यासाठी मी इथे आज आलेलो आहे. सांगू तुम्हाला, आपण शिकता शिकता 11वीपासून 15वीपर्यंत शिकता शिकता आपल्याला पगार मिळू शकतो, हेच मी सांगण्यासाठी आलेलो आहे. माझं नाव संतोष कदम आहे. मी प्रोफेशनल शेफ आहे. शेफ समजतं काय असतं? मी जेवण बनवतो.
एकदम तुम्ही कुठल्याही कोपऱ्यातलं जेवण सांगा, फ्रान्स, इटाली, स्पॅनिश, इंडियन, चायनीज, जे पण वडापावपासून मिसळपासून सगळं बनवतो. पण असंच नाही शिकलो आम्ही. मी 7वीमध्ये होतो त्यावेळेस माझा छंद लागला, मी माझ्या आईबरोबर जेवण बनवायचो. 9वीपर्यंत आल्यानंतर मी डिसाईड केलं की मी जेवण बनवण्यासाठीच माझा जन्म झालेला आहे. मी 10वी केली, 12वी केली. 12वी नंतर मी डॉक्टर DY पाटील केटरिंग कॉलेजमधनं जेवण बनवण्याची डिग्री घेतली. याच्यामध्ये सुद्धा डिग्री आहे, ती डिग्री घेतली. 22 वर्ष झालं मी कुकिंग करतोय. 5 स्टार हॉटेल वगैरेमध्ये मी काम केलेलं आहे. 15 वर्षापासून मी कोचिंगसुद्धा करतो. ह्या 15 वर्षामध्ये 2009 पासून मी शिकवतो. ज्यांना शेफ ॲज अ करिअर करायचं असेल, हॉस्पिटॅलिटी हॉटेलमध्ये करिअर करायचे असेल, असे विद्यार्थी माझ्याकडे येतात आणि मी अशा 6700 विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत ट्रेन केलेलं आहे. मी आत्ता कामच ग्रुपतर्फे इथे आलेलो आहे. कामच ही मोठी जायंट हॉटेल इंडस्ट्रीमधला एक जायंट ग्रुप आहे. विठ्ठल कामत जर तुम्ही नाव बघितलं, जरा रिसर्च करा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. त्यांच्या कंपनीमध्ये मी काम करतो. आमचे 39 3 स्टार आणि 4 स्टार हॉटेल्स आहेत आणि 150 साऊथ इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. याच्याचबरोबर आमचं एक हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज आहे जे कल्याण आणि ठाण्यामध्ये आहे. या कॉलेजचा मी प्रिन्सिपल आहे आणि माझ्याबरोबर एक मेधावी मॅडम आलेले आहेत. त्यासुद्धा शेफ आहेत आणि त्या अकॅडमिक हेड आहेत. आणि आमचे जे कोर्सेस आहेत हे लर्न आणि अर्न आहे. पुढच्या 5 मिनटामध्ये मी तुम्हाला सांगतो की हे कशा पद्धतीचे कोर्सेस होतात. सगळ्यात पहिले हे कोर्सेस गव्हर्नमेंटचे कोर्सेस आहेत. 11वी ते 15वीपर्यंत हा कोर्स आहे. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तुमची डिग्री होते. पुढे तुम्ही मास्टर्स करू शकता आणि PhD सुद्धा करू शकता. त्याच्यामुळे तुमचं शैक्षणिक जे तुम्हाला पुढे जायचं आहे ना, PhDपर्यंत तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेऊ शकता. तर सगळ्यात टॉप शिक्षण जे आहे PhD आहे. आता 11वी 12वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशनमध्ये आहे आणि जी डिग्री आहे 13वी पासून 15वी जी आहे ही मुंबई युनिव्हर्सिटीची. जसं BA असतं, BCom असतं, BSc असतं, तसंच BVOC बॅचलर्स ऑफ व्होकेशन इन हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम मॅनेजमेंट हा कोर्स पूर्ण डिग्री कोर्स आहे. हा पूर्ण कोर्स लर्न अँड अर्न आहे. म्हणजे तुम्ही शिकताना पैसे कमवू शकता असा हा कोर्स आहे. आता व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजे काय मी थोडक्यात सांगतो. लर्निंग बाय डुईंग, शिक्षण जे घेतात लर्निंग बाय डुईंग, प्रात्यक्षिकाद्वारे शिकणे, म्हणून त्याला प्रशिक्षण बोलतात. प्रात्यक्षिकाद्वारे शिकणे याच्यामध्ये 80% प्रॅक्टिकल आहे, 20% थिअरी आहे. हा कोर्स कुणी केला पाहिजे? ज्याचं अभ्यासामध्ये जास्त मन नाही लागत अशा विद्यार्थ्यांनी यायला पाहिजे. लर्न अँड अर्न असल्यामुळे तुमची घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती कठीण असेल, शिक्षण सोडून जर तुम्हाला कामाला जाऊन पैसे कमवायचे असतील त्यापेक्षा तुम्ही ह्या कोर्समध्ये या. म्हणजे तुमचं शिक्षण पण पूर्ण होईल आणि तुम्हाला पैसे पण याच्यातून मिळतील. याच्यामध्ये टक्केवारी बघितली नाही जात. 35% असो किंवा 95% असो, कारण प्रात्यक्षिकाद्वारे शिकायचं आहे. त्याच्यामुळे याचं तुमचं म्हणजे बौद्धिक मूल्यांक बघितलं नाही जातं. तुम्ही किती चांगलं पाठांतर किंवा आठवण करू शकता हे बघितलं जात नाही. प्रॅक्टिकली असल्यामुळे एखादा विद्यार्थी गणितामध्ये मठ्ठ आहे म्हणजे तो आयुष्यामध्ये मठ्ठ आहे असं नाही, असं आम्हाला वाटतं. तो जर वर्गामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र त्याला नाही समजत, पण तो मैदानी खेळामध्ये किंवा दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये चांगला असू शकतो, तर तो प्रॅक्टिकलीसुद्धा चांगलं शिकू शकतो. तर अशा विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये आलेलं चांगलं आहे. दुसरं, आता हा कोर्स कसा होतो, लर्न अँड अर्न कसं? सगळ्यात पहिली गोष्ट प्रॅक्टिकल असल्यामुळे आम्ही पूर्ण कोर्स हा आमच्या हॉटेल्समध्येच कंडक्ट करतो. म्हणजे आमचे जे 39 हॉटेल्स आहेत हेच आमचं कॉलेज आहे असं समजा. तसं बोलायला आमचं कॉलेज कल्याणला आहे, तिथे आम्ही तुम्हाला बोलवतो. रजिस्ट्रेशन तिथे होती, परीक्षा तिथे होती. 2 महिने म्हणजे ऑगस्ट 23ला कॉलेज चालू होतं, सप्टेंबर ऑक्टोबर 2 महिने आम्ही तुम्हाला बेसिक शिकवतो कॉलेजमध्ये. नोव्हेंबर आल्यावरती, दिवाळी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्या हॉटेलमध्ये पाठवतो. आता आमचे हॉटेल्स कुठे आहेत तर गुजरात साईडला आहे, जसं सुरत आहे, जामनगर, द्वारका आहे, सिल्वासा आहे, सोमनाथ आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, नांदेड, रत्नागिरी, दापोली, दिवे आगार, गोवा, मँगलोर, नॉयडा, त्याच्यानंतर ठाण्यामध्ये आहे, नरिमन पॉईंट आहे, मालाड आहे, वाशी आहे. असे जवळपास भरपूर लोकेशन्स आहेत. सगळे लोकेशन सांगणार नाही. ह्या लोकेशन्सवरती ह्या हॉटेल्समध्येच आमचं काय होतं, पूर्ण ग्रॅज्युएशन होतं. कारण 80% प्रॅक्टिकल आहे. तुम्हाला वर्गामध्ये बसून आम्ही शिकवू शकत नाही.
आता एखाद्याला शेफ बनायचं तर वर्गात बसून तो 5 वर्ष शेफ बनेल का? नाही. त्याला त्याच्यासाठी त्या किचनमध्ये जावं लागेल. ते इक्विपमेंट, ते इन्ग्रेडियंट्स, ते एक्सपर्ट पाहिजेत त्याला शिकवण्यासाठी. आणि रिअल लाईफ सिनारिओमध्ये तुम्ही शिकता. म्हणजे सगळं खरं आहे. हॉटेल खरं आहे, गेस्ट खरे आहे, जेवण खरं बनतंय, सगळं खरं बनतंय. लोक येऊन पैसे देतात ते जे जेवण तुम्ही बनवतात किंवा जे सर्व करतात, हॉटेलमध्ये राहतात. तर अशा पद्धतीच्या रिअल लाईफ सिनारिओमध्ये, आणि हा पूर्ण गव्हर्नमेंटचा कॉन्सेप्ट आहे, रिअल लाईफ सिनारिओमध्ये तुम्ही शिकता. आता याच्यामध्ये 3 लेवल तुम्ही शिकता. एक असते ऑपरेशनल लेवल. ऑपरेशनल लेवल म्हणजे जिथे तुम्ही काम शिकता. म्हणजे एखाद्या फॅक्टरीमध्ये जे वर्कर प्रोडक्शनचं काम करतात ना, तसं काम शिकायचं पहिलं. त्याच्यानंतर त्याच्यावरती असतो सुपरवायझर आणि त्याच्यावरती असतो मॅनेजर. ह्या 5 वर्षामध्ये तुम्हाला आम्ही प्रॅक्टिकली 11वी पासून 15वी पर्यंत 0 पासून मॅनेजर लेवलपर्यंत घेऊन जातो. कसं ते सांगतो मी. थोडंसं फास्ट बोलत आहे ॲक्च्युली मी होप तुम्हाला हे समजतं आहे मी काय बोलतो आहे. तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कॉलेजमध्ये बेसिक शिकवलं. नोव्हेंबर नंतर आम्ही तुम्हाला हॉटेलमध्ये पाठवलं. हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे 80% प्रॅक्टिकल्स आहेत सगळे तिकडे कंडक्ट होतात. याला OJT बोलतात, ऑन द जॉब ट्रेनिंग बोलतात. 11वी 12वीमध्ये 16 महिने तुम्ही ट्रेनिंग करता. ऑपरेशनल लेवल पूर्ण काम. तुमच्याकडे 3 चॉईस असतात. एक तर तुम्ही कलिनरी ऑपरेशन्स म्हणजे शेफ बनण्याचं काम शिका. दुसरं फूड अँड बेवरेज सर्व्हिस म्हणजे तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर बनायचं असेल तर ते काम शिका. आणि तिसरं असतं हाऊसकीपिंग. हाऊसकीपिंग म्हणजे रूम्स डिव्हिजनमध्ये जर तुम्हाला एक्झिक्युटिव्ह बनायचं असेल तर तुम्ही ते काम शिका. अशा पद्धतीने तुम्ही एक विषय निवडून याच्यामध्ये तुमचं करिअर करायचं असतं. पहिलं 11वी 12वीमध्ये ऑपरेशनल लेवल शिकता. 13वी 14वी आल्यानंतर तुम्ही सुपरवायझरचं काम शिकता आणि 15वीत आल्यानंतर तुम्ही मॅनेजरचं काम शिकता. आणि हे जे काम शिकता याच्यासाठी तुम्हाला पगार मिळतो. किती पगार मिळतो मी सांगतो. ऑपरेशनल लेवल 11वी 12वीत तुम्ही नोव्हेंबरमध्ये गेल्यानंतर डिसेंबरपासून तुमचा पगार चालू होतो 6,000 रुपये महिना. असे तुम्ही 96,000 तिथे कमवता 11वी 12वी करताना. 13वी आणि 14वी आले. ऑपरेशनल लेवल शिकल्यानंतर सुपरवायझरचं काम शिकतात. 13वी आणि 14वीत तुमचा पगार चालू होतो 10,000 रुपये महिना. असं 24 महिने काम करतात. जवळपास 2 लाख ते 2,40,000 तुम्ही 13वी 14वी करताना शिकता. आणि 15वीत गेल्यानंतर तुम्ही मॅनेजर लेवल शिकता आणि तुमचा पगार होतो 15,000 रुपये महिना. जवळपास तुम्ही 1 लाख ते 1.5 लाख रुपये पैसे कमवतात. आता हे पूर्ण तुम्ही शिकल्यानंतर पुढे काय तर जॉब गॅरंटी. जॉब 100% जॉब गॅरंटी आहे. हे मी सांगितलं तुम्हाला सगळ्यात नंबर 1 ट्रेड आहे वर्ल्डमध्ये. आणि आमचेच एवढे हॉटेल्स आहेत, आम्हीच तुम्हाला जॉब देऊ. आता मॅनेजर लेवल शिकवल्यानंतर जॉब कुठल्या लेवलचा? मॅनेजर लेवलचा जॉब मिळणार तुम्हाला. ट्रेनी मॅनेजर म्हणून 3 वर्षासाठी आम्ही जॉब देतो आणि तुम्हाला 20 ते 25,000 स्टार्टिंग सॅलरी तुम्हाला मिळेल. तुम्ही जर पूर्ण 5 वर्ष चांगलं काम केलं तर 101% 25,000 तुम्हाला पगार मिळेल. आणि 3 वर्ष काम करता. 3 वर्ष का तर तुमच्या बायोडेटामध्ये येतं की 3 वर्ष मी ट्रेनी मॅनेजर म्हणून काम करता. पुढे तुमचं करिअर त्याच्या खाली येणारच नाही. तुम्ही पुढे मॅनेजर कुठल्याही हॉटेलला जा, तुम्हाला मॅनेजर म्हणूनच मिळेल. असं तुम्ही 8 वर्ष आमच्याबरोबर राहता. 11वी 12वीचे 2 वर्ष, डिग्रीचे 3 वर्ष, 3 वर्ष तुम्ही जॉब करता ट्रेनी मॅनेजर. 8 वर्ष आमच्याबरोबर राहतात आणि ह्या 8 वर्षात जवळपास 11 ते 11.5 लाख रुपये तुम्ही कमवता. तर अशा पद्धतीचा हा कोर्स आहे. जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे ते सुद्धा गायडन्स तुम्हाला मिळेल. प्रॅक्टिकली शिकता. दाबेलीचं उदाहरण सांगितलं, छोटासा धंदा किती पैसे कमवतात ते सुद्धा करू शकतात. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही गाईड करू तुम्हाला. तर अशा पद्धतीचा हा कोर्स आहे. आता मी तुम्हाला सर्व चांगलं सांगितलं. कुठलाही पैसे सांगून आम्हाला याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही. आमचे 30 सीट असतात, त्याच्यामुळे कमी सीट आहेत, त्याच्यामुळे ते लगेच होतात. पण कुठलेही पैसे सांगून ॲडमिशन. आता 2 खराब गोष्टी सांगणार ह्या कोर्सच्या. कोणीच सांगणार नाही आपल्या कोर्सबद्दल खराब. मी सांगतो, मला आवडतं सांगायला खराब काय. सगळ्यात पहिली गोष्ट खराब, आता तुम्हाला 11वी पासून 15वी पर्यंत मॅनेजर लेवलपर्यंत घेऊन जाणार म्हणजे याच्यामध्ये मेहनत आहे. जे OJT मी बोलतोय, ऑन द जॉब ट्रेनिंग, 9 तास मिनिमम असतं, इन्क्लुडिंग तुमचं लंच वगैरे. तुमचं राहण्याची सोय, खाण्याची सोय सगळी हॉटेलमध्ये फ्रीमध्ये होते, आम्ही करतो. पण 9 तास असते. हप्त्यातनं 1 दिवस सुट्टी मिळते. 5-6 महिने झाल्यानंतर तुम्ही घरीसुद्धा येऊ शकता. ओके. पण मॅनेजर लेवलपर्यंत घेऊन जाणं सोपं नाही. तुमच्यासाठी सुद्धा नाही, आमच्यासाठी सुद्धा नाही. याच्यामध्ये मेहनत आहे. जर चुकून तुम्ही कदाचित आळशी असाल किंवा तुम्हाला काम करण्याचा कंटाळा येत असेल तर येऊ नका. तुमचं काही ठाव ठिकाणा तिथे लागणार नाही. कारण मेहनत आहे. पहिली गोष्ट, शिकून कमवून करायचं असेल तर मेहनत करावी लागेल. दुसरी गोष्ट, जर तुम्ही होमसिक असाल,
होमसिक म्हणजे काय? मी माझ्या घरापासून लांब जाऊ शकत नाही, मला माझे आईवडील रोज पाहिजेत, मला माझे भाऊ बहीण मित्र मैत्रिणी माझा रस्ता गल्ली घर आणि मला तेच बाथरूम पाहिजे, तर काही होणार नाही बाबा. मग तुम्ही येऊ नका, ते बाथरूम घेऊन तुम्ही जाऊ शकत नाही. पहिली गोष्ट. मी हे का बोलतोय? कारण असे कानावरती आमच्या आलेलं आहे, माझ्या घरचं बाथरूम खूप मस्त आहे. तर असा हा कोर्स आहे, तुमची करायचा असेल याचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत. आणि नक्कीच तुम्हाला विद्यार्थ्यांना भेटून आम्हाला आनंद झालेला. आमची फी जी आहे मी तुम्हाला गॅरंटी देतो, जर तुमच्यापैकी कोण आम्ही सवलत देऊ त्याच्यामध्ये, सरांचं काम आम्ही बघितलेलं आहे. याची फीजसुद्धा असते 90,000 ते 2 लाख 5 वर्षाची फीज असते. पण फीज कसे भरतात हे लोक स्वतः पैसे घेतात आणि त्याच्यातूनच भरतात. पण आम्ही तुम्हाला सवलत देऊ, यांचं काम आम्ही बघून आम्ही केलेलं आहे. आम्ही जायंट ग्रुप आहे, तुम्हाला जर इंटरेस्ट पॅशन असेल तर या. थोडंसं मी मॅडम ज्या आहेत, अजून एक गोष्ट मॅडमनी मला आठवण करून दिली की तुम्हाला वाटत असेल की हे इंग्लिशमध्ये असेल का? 11वी 12वी तुम्हाला ऑप्शन आहे, एकच विषय असतो शिकायचा, त्याच्यामध्ये तुम्ही मराठीत लिहू शकता. मराठीमध्ये उत्तर लिहिण्याचा, आणि आम्ही शिकवतो सुद्धा मराठी हिंदी थोडंफार इंग्लिशमध्ये थोडंफार. आता तुम्ही पुढे आर्ट्स सोडलं तर बाकी सगळ्यामध्ये तुम्हाला इंग्लिश येणारच आहे, इंग्लिश पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लँग्वेज इज नॉट बॅरियर, म्हणजे भाषा ही समस्या नाही आहे. स्किल इज बॅरियर, म्हणजे तुमचं कौशल्य समस्या आहे. ते जी कौशल्याची जी समस्या आहे ती आम्ही सॉल्व करतो. आणि तुम्ही जर बाहेरच्या देशात जात असेल, मी एकदम सांगतो, कर्जत ITIमध्ये मी आदिवासी मुलांना शिकवलं. ज्या मुलांना स्लीपर घालायची कशी ते माहिती नव्हतं ना, अशा विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. आजच्या टाईमला ते बाहेरच्या देशात काम करतात, शिपवर जातात, लँडवरती जातात, रेस्टॉरंट हॉटेल्समध्ये काम करतात. एक विद्यार्थ्यांनी मला फोन केला होता 15 दिवसापूर्वी, दिनेश याग्निक नाव आहे, तो खोपोलीला राहतो, सुशेफ झाला आहे क्रूजवरती, सुशेफ म्हणजे मॅनेजर झाला आहे, 3.5 लाख रुपये पगार घेतो आत्ता. तर असं हे कोर्स आहे. तर याच्यामध्ये इंटरेस्ट असेल आम्ही तुम्हाला फोन करून सांगू, माहिती आणखीन देऊ. आणि मॅडम थोडंसं 2 मिनिट बोलतील, कारण मुली बऱ्याच बसलेल्या आहेत. एकच नाही, थँक्यू तुम्ही शांतपणे ऐकल्याबद्दल. जसं सरांनी सांगितलं 10वी नंतर हे ऑप्शन्स आहेत. पहिले 10वीची परीक्षा पास करा, त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. मराठीमध्ये पण आपण पेपर लिहून हे कोर्सेस कंप्लीट करू शकतो. कमवा आणि शिका स्कीम आहे. काहीही डाऊट असेल तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर प्रकारे सरांनी तुम्हाला सांगितलं कामत इन्स्टिट्यूटबद्दल, का तुम्हाला कमवता कमवता कसं शिका. तर ज्यांना आवड असेल आणि ज्यांना इंटरेस्ट असेल त्या याच्यात, तर ते नक्कीच त्याच्यात ॲडमिशन करू शकता. तुमच्याकडे हँडबिल सरांनी दिलेलेच आहेत. धन्यवाद. यानंतर एक विशेष सन्मान आपण करतोय. गेले 8 वर्ष झाले या मार्गदर्शन शिबिरामध्ये तुम्ही गेटवर जर एक टेबल बघितला आणि तिथे बॅनर बघितला तर प्रथमोपचार कक्ष असतो. मुलं सकाळी 6-6:30 आमच्या खुशिवली, शिरवली, बोनवली, जांभिवली तिकडचे जे आदिवासी आतमध्ये गावं आहेत डोंगराळ कड्याला, चालत मुलं ढोक्या स्कूलपर्यंत येतात, तिथून बसला इकडे येतात. असे खूप लांबून येणारी मुलं आहेत, मुली आहेत की जे उपाशी पोटी पण आलेले असतात. इथे आल्यानंतर ते ऐकून थकतात, कदाचित एखाद्या मुलाला चक्करही येते, अनेक व्याधी पण निर्माण होतात. अशा विद्यार्थ्यांना इथून उचलून दुसऱ्या हॉस्पिटलला नेण्याऐवजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातल्याच आमच्या त्या संस्थेचे आदरणीय श्री दुधकर सर यांच्या मिसेस आमच्या ताई आदरणीय स्वाती दुधकर ताई ह्या विनामूल्य प्रथमोपचार कक्ष गेल्या 8 वर्ष सातत्याने राबवतात. त्यांचा विशेष सन्मान आम्ही आमच्या या ठिकाणी उपस्थित सर्व सदस्यांमार्फत शॉल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार टाळ्यांसाठी डॉक्टर ताईंसाठी आणि त्या स्टाफ नर्स आहेत आरोग्य विभागात, जोरदार टाळ्या पुढे एकदा. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित कामत इन्स्टिट्यूटचे आदरणीय श्री कदम सर आणि जोशी मॅडम, आमचे सर्व आदर्श शिक्षक वृंद यांचा मनपूर्वक एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. आणि आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो.